पुढची बातमी पाहूयात। मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींना राहण्याची व्यवस्था करावी, चर्चगेट भागातला व्हिडिओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। मुलींच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत बेजबाबदार नियोजनाचा त्यांनी आरोप केलाय। मुंबईतील चर्चगेट भागातील हा व्हिडिओ असून पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय आणि त्यांच्याकडून ही मागणी सध्या केली जाते आहे। पोलीस भरतीच्या 17,000 पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि यासाठी राज्यातील 17 लाखांच्या जवळपास उमेदवारांनी जे आहेत ते अर्ज केलेले आहेत आणि सध्या मुंबईतील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलन या मैदानावर ही प्रक्रिया जी आहे ती पार पडते। राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक उमेदवार जे आहेत ते पोलीस भरतीसाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट जर पाहिली आपण तर या विद्यार्थ्यांची गैरसोय जी आहे ती सध्या आपल्याला झालेली पाहायला मिळते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक्सपोज केलेली आपल्याला पाहायला मिळाली, कारण की पावसा पाण्याचे दिवस आहे आणि अशातच या विद्यार्थ्यांची गैरसोय जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। प्रशासनाने उपाययोजना आणि नियोजन करायला हवं होतं, मात्र ते अद्यापही झालेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही। अनेक विद्यार्थी जे आहेत ते आतमध्ये भरतीच्या तयारीसाठी गेलेले आहेत, मात्र पालक आपल्यासोबत काही आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात, सध्या मुंबईत कधी आलात आणि काय नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं, तुम्ही रात्री कुठे होतात, कशी रात्र काढली? आम्ही अहमदनगर पारनेर या ठिकाणून आलेले आहे। आम्ही रात्री या ठिकाणी आलो, रात्री आम्ही याच ठिकाणी झोपलो होतो। पाऊस आला म्हणून आम्ही कागद घेऊन या ठिकाणी आम्ही झोपलो, परंतु प्रशासन आतमध्ये जे मुली येतात बाहेर त्या सांगतात की आतमध्ये जे ग्राउंड चालते त्या ग्राउंडवरती जास्त मुली सोडल्या जातात, त्यामुळे चांगल्या मुलींचं नुकसान होतं। मी भिवंडीवरून आलेलो आहे। माझी बहीण कविता नरोटे ही भरतीसाठीच आलेली आहे, पण अशा प्रकारे बघितलं तर एक प्रकारचं आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारची इतर सोय केलेली नाही आहे सरकारने आणि याचा प्रॉब्लेम सगळ्या पोरांना, सगळ्या भरतीमध्ये ज्या आलेले पोरं आहेत त्यांना सगळ्यांना त्रास होतोय। रात्री पाऊस होता, पावसामध्ये एवढं भिजलो होतो आम्ही की अक्षरशः म्हणजे थंडी वाजायची। हा, इतक्या लांबून आलेलो आहे। इथं मुलीचं भरतीसाठी आलो या ठिकाणी। खूप या ठिकाणी मुलांची जास्त गर्दी, बाहेर पालकांची गर्दी आहे, बाहेर लोकांची गैरसोय आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी चांगली मदत करायला पाहिजे। नाही, रात्री मी बसने आले, आता येऊन इथे हे केले। सकाळी आले बाहेर तिथे ग्राउंड समोर उभा करले नाही म्हणून आम्ही इकडे आले आमच्या मुलीसने घेऊन। अच्छा, इथे प्रशासनाने काही सोयी सुविधा केल्या आहेत का, शौचालयाच्या काय? नाहीच काही इथं सोय। वागणूक म्हणजे की बाकी काय नाही की बाथरूम बिथरूम असायला पाहिजे। आता गावावरून येणार म्हणजे त्यांच्यासाठी सोय असायलाच पाहिजे ना। बरोबर, मग ते गावावरून येणं म्हणजे रात्र रात्र काढणं की त्यांच्यासाठी ते पण सोय नाही आहे। ऍटलीस्ट मोबाईल टॉयलेट जे आहेत ते तरी इथे सुविधा प्रशासनाने ठेवायला हवी होती, मात्र सध्या तसं चित्र या संपूर्ण परिसरात दिसत नाही। आपण जर दृश्य पाहिली तर अनेक जण जे आहेत ते फुटपाथवर पाहायला मिळतात, अनेक जण जे आहेत ते ब्रिजवर थांबलेले पाहायला मिळतात, कित्येक जण जे आहेत ते समोर असलेल्या या मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर आपल्याला रात्रीपासून असलेले पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच प्रशासनाने याचा विचार करावा आणि ह्यांच्यासाठी सोयीसुविधा ज्या आहेत त्या लवकरात लवकर द्यावा अशी मागणी जी आहे ती विद्यार्थी आणि पालकवर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह मी धनंजय जवळी, पुढारी न्यूज, मुंबई। आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा पुढारी न्यूज।